चेंडू ड्राईव्ह करायला भाग पडला यावेळेला बॅटची अतली कडा. राजेश पुणे गोलंदाजी मार्कात 2 चेंडू डॉट गेलेत. नाही, एक धाव आली ना पिंट्या जोशी. 2 धावा आलेत. सॉरी 2 धावा आलेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू 2 आणि तिसरा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये, खूप चांगली गोलंदाजी. राजेश राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो टाकला. ओ शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती. कॉर्बियांचा अपील झालं यावेळेला. नाही, कॉर्बियांचा अपील तुम्ही मेन पंचांकडे करा. कॉर्बियांचा अपील तुम्ही मुख्य पंचाकडे करू शकता. मुख्य पंचच तुम्हाला आउट देतील. डॉट तर आलाय, पायचा विकेट आहे का नाही पंचांनी बातचीत केली आहे. यस बॅटर बाद. रेवनला मैदान सोडावं लागतं. कॉर्बियांचा अपील झालं. स्क्वेअर लेग आणि मेन पंचांनी बातचीत केली आणि रेवन सारख्या बॅटरला इथे बाद व्हावं लागतं. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळाली जोळेगाव 40+ संघाला. 2 या धावसंख्येत पहिला बॅटर बाद होतोय. बिग विकेट, खूप चांगला झेल घेतला आतिश चौधरीने. स्टँडच्या पाठीमागे कॉर्बियांचं अपील केलं, पंचांनी बातचीत केली आणि त्यानंतर अपील उचलून धरलंय नवीन बॅटर तो संतोष, ज्याने आज खूप चांगली बॅटिंग केली. आज सितूरने देखील खूप चांगला खेळ केलाय. बंदिशने चांगला खेळ केलाय. संजय असतील, राजेंद्र असतील, सर्वांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे आपण तर इथपर्यंत पोहोचलाय तो चोळेगाव 40+ संघ सेमीफायनल मध्ये. संतोष पिंट्या जोशी आम्ही 4 वेळा सांगितलं तुम्हाला संतोष आला म्हणून. नाही, आता ह्या तुमचा दोष की माझा दोष? नाही, माझा. नाही, आता इतक्या जवळनं जर आवाज ऐकायला नाही आला म्हणजे कदाचित माझ्याच वाणीचा दोष असावा. राजेश, हो चांगला चेंडू, चेंडच्या पेस, डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी राजेशच्या माध्यमातून. चोळेगाव संघाने चांगली कामगिरी केली. नाही, मगाशी रमेश देखील आमच्याबरोबर बातचीत करत होता की बायरू पडील पहिल्या राऊंडच आम्हाला जिंकत नाही, पण आज सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय. कामगिरी चांगली. ओ फटका चांगला यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावर ना. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात चोळेगाव 40+ संघाने. ओर पिच टाकला, समोर टाकला आणि त्याला हवेतून घेऊन काढला. यावेळेला इनफिल्डच्या वरून 6 धावा धावफल करते. चला चोळेगाव संघ, नंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे किरण, त्यामुळे क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. रेल्वे मैदान, सावली मैदान, या मैदानावर लवकर सूर्य अस्ताला जातो. उंच टावर आहेत, त्यामुळे पिंट्या जोशी लवकर सूर्य अस्ताला जातो. उद्या देखील पिंट्या जोशी आम्हाला गुणलेखकाच्या भूमिकेत जॉईंट असणार आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही, पिंट्या जोशीने बघा, समालोचक नाही तर गुणलेखक नाही आहेत तर आयोजकाच्या भूमिकेत. सहकार्य मजबूत असतं त्यांचं. आणि हंपायर देखील पंचगिरी गेले. आणि विनोद पाटील खास करून म्हटलं तर पिंट्या जोशी ज्या स्पर्धेत त्यांचा रबर स्टॅम्प असतो की 2 चेंडू त्यांना भेट द्यावेच लागतात. बंदिश आलाय. चेंडू यावेळेला स्वीप करतात. पंच वाईट शिकून करतायत. अवांतराने भर धावसंख्या धावफल करते 7 धावा. बंदिश आलाय कोलिदोजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द मार्क होतो बंदिश. तो बालकृष्ण. ओ चांगला चेंडू होता यावेळेला. एष्टी रक्षक अतिश चेंडू पर्यंत जात आहे. चेंडूला फीड करतायत. 1 धाव. धावसंख्या धावफल करते 8 धावा. नाही, इथून संतोषला आता चांगली बॅटिंग करायची. मगाशी या 2 बॅटरनी खूप चांगली बॅटिंग केली होती. तशाच प्रकारची बॅटिंग आता करावी लागणार आहे जी दुसऱ्या मॅच मध्ये गेली होती ती. पण आता संघ वेगळा आहे. बंदिश ऑन साइडला पूल केला यावेळेला. फ्लॅट फटका आहे. पंचांचा इशारा काय तो पाहायचं यावेळेला. 1 बाउंड चेंडू चालला मिड विकेट सीमाच्या बाहेर. चौकार. 12 धावा. थोडस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला आणि त्याला पूलच्या माध्यमातून गोल केला सीमारेषा पार.
चला पास घ्या चोळेगाव संघ, नंतर तुम्हाला चेस करायच्या धावा. पिंट्या जोशी आपण का सांगतो, कोणत्याही संघाला बॅड लाईटचा सामोरं जाता कामा नाहीये. रमेश बघा की फ्लेक्झिबल क्रिकेटर. बंदिश ओ पुन्हा खोदून काढला. हो हो, झेलची शक्यता होती मिडॉनला, चूक झाली यावेळेला. 1 ने धावसंख्या वाढते. जीवदान कोणाला मिळालं? संतोषला जीवदान मिळालंय. त्या संतोषने खूप चांगली कामगिरी केली. स्ट्रायकरला बालकृष्णला आपण पाहू शकता. पहिल्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच राहिले. राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो बंदिश. ओ पुन्हा एकदा फटका चांगला यावेळेला. चांगलं क्षेत्रक्षण. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या दाखवतात 15 धावा. सेमीफायनलची मॅच जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी, 20,000 कॅश प्राईजचा हकदार ठरेल. बंदिश तो बालकृष्ण. ओ फटका चांगला यावेळेला. उडवला चेंडू, लॉंग ऑफला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आले होते. राजेंद्र त्यांना भेट करून चेंडू चाललाय सीमारच्या पार. चौकार. या षटकात धावा आल्या तब्बल आपण विचार केला तर 2 षटकामध्ये धावा झाल्या 19. या षटकात धावा आल्या पिंट्या जोशी आम्हाला सांगतायत. तर 2 चौकार आल्या, 13 धावा आल्या आहेत. म्हणजे 6 दिल्या होत्या आपण. तर राजेशने एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बंदिश गोलंदाजी मार्कवर. बालकृष्ण चांगली बॅटिंग करतोय. हो चांगला चेंडू यावेळेला. सॉफ्ट चेंडूला पुश करत होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. षटक संपतंय. 2 षटकांची समाप्ती. 19. 12 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण ही स्पर्धा पाहता जय रागाई चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतो. 40+ स्पर्धा लाईट टेलिकास्ट आपण पाहू शकता. GTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले ते क्लिअरिटी विथ क्वालिटी. पण आता पिंट्या जोशी क्लिअरिटी विथ क्वालिटीला जास्त कोणी आपण तर विचारत, पण तरी पण देखील क्लिअरिटी विथ क्वालिटी GTCने जपली आहे. संजय आला गोलंदाजी मार्कवर. ओ यॉर्क लाईनचा चेंडू अपील केलं तर स्ट्रॉंग अपील. बॅटर बाद. पायचीच्या स्वरूपात इथे बॅटर बाद होतोय. बिग विकेट. लेग बिफोरचं अपील केलं. अपील उचलून धरलं. बॅटर बाद आहे. खरं बॅटचा चेंडूचा स्पर्श झाला नाही असा अजकांची निर्णय आलेला आहे. संतोष बाद होत आहेत. त्यांची जागा भरून साठी नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. बॅट्समॅन नेम्स रामनाथ आलाय. रामनाथ देखील एक बिग हिटर आहे या संघाचा. रामनाथ म्हात्रे. फुल टॉस आहे यावेळेला. डाऊन डी ग्राउंड. चांगलं क्षेत्रक्षण बंदीचं यावेळेला. गुड थ्रो डीप मधनं बघा. ऑन द स्टंप फेकी. 20 धावा. इथून आता बक्षीस पात्र फेरी सुरू झाली. जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी आणि 20,000 रुपये रागाई चषक त्याला मिळेल उद्याच्या दिवसात. ओ हा चेंडू पंच नोची खूण करतायत. येणारा चेंडू फ्रीट. शेडूनचे खेळाडू सांगत असेल का मारला नाही हा चेंडू. एक्स्ट्रा धाव आली असती. फ्रीटचा चेंडू आहे. मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षण. एक शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑफ आहे. शॉर्ट कव्हरला रमेशला आपण पाहू शकता.
हवेमध्ये चेंडू, फ्रीटचा चेंडू होता, एकच धाव होता. सगळ्यात प्रगती 22. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. संजय चांगली गोलंदाजी करतोय. आजच्या दिवसात ज्यांचा आपण समालोचक आले विनोद पाटीलला देखील आपण धन्यवाद देऊ. तर त्यांनी एक दिवस इथे आम्हाला आपण तर खूप मोलाची साथ दिली. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पूल करायचा होता, डॉट चेंडूची समाप्ती. ते चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. गती कमी करून चेंडू टाकला यावेळेला पिंट्या जोशी. अन्यथा वेगाने चेंडू जर टाकला असता कदाचित बॅटच्या संपर्काला षटकार आला असता. एक्झिबिशन मॅच मध्ये विनोदने देखील खूप चांगला खेळ केला. 22 धावा आहेत. संजय राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. स्ट्रायकेला रामनाथ डाऊन डी ग्राउंड. चेंडू चालला मिड विकेटला. राजेश आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. बॅटर बाद झाला असता. ते चेंडू कलेक्टिंग करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या दाखल का ती 24. चेंडू बाकीचा अजूनही पिंट्या जोशी एक. चांगलं कमबॅक बघायला मिळालं. नाही उद्याच्या मॅचेस आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. उद्या पहिली मॅच दातिवली विपक्ष मोठागाव बरोबर 9 वाजता पण इथे रिपोर्टिंग करायची. त्यानंतर अडिवली विपक्ष कोपर. डॉट चेंडूची समाप्ती. षटक संपलंय. दातिवली विपक्ष मोठी देसाई, अडिवली विपक्ष कोपर. दुसरी मॅच. तिसरी मॅच मोठागाव विपक्ष देवीचा पाडा, नवापाडा विपक्ष नेवाली पाडा. अशा मॅचेस असणार आहेत. 9 वाजता आपण रिपोर्ट करायचे दातिवली आणि मोठी देसाई संघ. 9:05 पर्यंत आपण सामना सुरू करू. त्यामुळे वेळेवर या, वेळेवर क्रिकेट खेळा, आयोजकांना सहकार्य करा. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहिजे आहे. संजयने या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त. आपण बेले तर पिंट्या जोशी आम्हाला माहिती 5. चांगलं कमबॅक बघायला मिळाले. दुसऱ्या षटकात आपण बंदीच्या 13 धावा आल्या होत्या. किरण येतो होता. किरण कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. संजयने 4 धावा देऊन एक गडी देखील बाद केलाय. आणि या मॅच मध्ये देखील त्याने विकेट मिळवलाय. 5 धावा, एक गडी बाद केलाय. किरण चौधरी येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला आपण पाहू शकता यावेळेला बालकृष्णला आपण पाहू शकता. बालकृष्ण आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय इथून. हो वेग होता पण लाईन परत नियंत्रण नव्हतं. पंच वाईट चिकून करतायत. 25. तर पिंट्या जोशी संध्याकाळचं वातावरण सूर्य अस्ताला चाललाय बघा. आणि ह्या वातावरणामध्ये 40+ धावा झाले ना तर मी तर म्हणेल चांगली धावसंख्या उभारली जाईल. पण बॅटिंग देखील तेवढी चांगली. 40+ संघाकडे फुलटॉस आहे. ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट केली आहे. पाहिजे दुसरी होते का. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 27. तो बघा 1 शॉट एका चेक कर. हाईट फॅक्टर चेक करा. फेअर डिलिव्हरी. 27 धावा. किरण गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला बालकृष्णला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू होता. ज्या वेळेला पॅडवरती आदळतोय. एक धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 28. धावा. किरण. हो चांगली गोलंदाजी किरणच्या माध्यमातून. हो चांगलाच इथे पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 29. तर चिंचोड्या पाड्याचे आनंददा एक प्रसिद्ध गायक, लोकप्रिय गायक, या आनंददा आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 29 धावा झालेत. शेवटचा षटक प्रगती पथक किरण तुरामनाथ. हो जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जाते बघा. कारण त्यांना माहिती आहे रामनाथच्या अगेन्स्ट वेगाने चेंडू टाकला तर तो प्रहार करेल. संत गतीने चेंडू टाकतायत. 29 धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय जबरदस्त गोलंदाजी. सितूचं षटक बघायला त्यांना सर्व गोलंदाजांनी कंजूस गोलंदाजी केली. आता 2 चेंडूमध्ये किरण काय करतो पाहिजे.
राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. हो शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू उडवला यावेळेला. काय इशारा येतो पाहायचा यावेळेला पंचांचा. चौकार मच निडेड चौकार येतोय. 33 झाल्यात. अंतिम चेंडू आता बाकी आहे. या अंतिम चेंडू मध्ये आता किती धावा येतात पाहायचंय. 33 धावा झाल्यात. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला आणि रामनाथ त्याला पाठवून दिला वेळेला स्कोअर लाईक रिझन मधून. आता इथून चौकार षटकार येतो का पाहायचंय. मजा येईल मॅच मध्ये. कारण का शिरडूनची गोलंदाजी देखील चांगली आहे. अंतिम चेंडू किरण. हो वेल लेप केलाय. पंच वाईट शिकून करतायत. आव्हानच्या दौऱ्या भर धाव संख्या 34. वेगाने चेंडू टाकला. दिशेवरती नियंत्रण नाहीये. दिशा खराब तर दशा खराब. एक्स्ट्रा धाव मिळते. चौतीस धावा. एका चेंडू मध्ये 5 आल्यात. अंतिम चेंडू किरण. ओ पंच पुन्हा एकदा वाईट चिखून करतायत. धाव संख्या 35. किरण बघा षटकार आल्यानंतर प्रेशराईज गोलंदाजी करतोय. कारण आधीचे 5 चेंडू चांगले टाकले होते पण नंतर मात्र प्रेशराईज गोलंदाजी. ओ उडवलाय चेंडूला. झेलची शक्यता आहे. राजेश आले प्रयत्न केले. पंच इशारा करतात. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौकार. एक चेंडू टाकण्यासाठी तब्बल धावा दिल्या आपण तर 10. तर 39 धावा झाल्या आहेत आणि 40 धावांचं लक्ष आहे. तर मॅच सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. तर विनोद पाटील ज्यांनी आज आमच्या विनंतीला मान देऊन खास करून आपण एक दिवस इथं समालोचन करण्यास आपण तर आले त्यामुळे त्यांचा देखील सन्मान करू. प्रकाशला विनंती करतोय आपण आपल्या शुभास्ते आपण सन्मान करायचा विनोद पाटील यांचा. कारण का शेवटचा टर्न या स्पर्धेतील त्यांचा आज. कारण उद्या नितीन कांत देखील जॉईन होणार आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. राजा जाधव. राजा राजा या आपण राजा जाधव होते. राजाच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. पिंट्या एक चेंडू टाकण्यासाठी तब्बल धावा दिल्या आपण तर किरणनी 6 धावा दिल्या आणि त्या 6 धावा आता उपयुक्त ठरणार आहेत. आणि 2 चेंडू टाकणे 9 धावा दिल्या म्हणजे धावा दिल्या तब्बल धावफल करते 39 आणि 40चं लक्ष म्हणजे 10च्या सरसने धावा करायच्या आहेत. कारण का इथून बॅटिंग चांगली करायला लागणार. जो संघ जिंकेल तो उद्यासाठी आपण तर मेगा फायनल खेळण्यासाठी येईल. आणि आजच्या दिवशी आपण तर जो जिंकला संघ तर त्याला कमीत कमी उद्या पिंट्या दिवशी कॅश प्राईज म्हणजे 20,000 आणि रागाई चषक देखील त्याला मिळू शकतं. विनोद पाटील यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावर राजा यांच्या शुभ हस्ते. जाऊया दुसऱ्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. स्वागत आहे सगळ्यांचंच या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि याच खेळामुळे नेहमी तुमच्या आमची होत असते भेट. तर स्वागत आहे सगळ्यांचंच. रागाई चषक, जय रागाई चषक 20-25 दिवस पहिला सामना, अंतिम सत्र. 40 धावा विजयासाठी हव्यात मैदानावरती चुळेगाव टीमला. ही बक्षीस पात्र फेरी आहे, ही उपांत्य फेरी आहे, ही सेमीफायनल आहे. जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये पोहोचेल. तर बघूया कोण बक्षीस पात्र ठरतोय, कोण विजेता ठरतोय, कोण पोचतोय त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये. चुळेगाव की दुसऱ्या बाजूला आपण बघतायत शिरडोन. स्ट्रायकिंग एंडला आपण बघताय त्या ठिकाणी शितू चौधरी आणि त्याजवळ नॉन स्ट्राईकला आहेत संजय. बॉलिंग मार्क तयार. सुभाष पहिले षटक लेफ्टी वर्सेस लेफ्टी असं जुगलबंदी आपण बघता. ते कॉन्टेस्ट मैदानावरती बघायला मिळते. सुभाष तयार होत आहेत. सितूने काय जबरदस्त परफॉर्मन्स पहिल्या मॅचमध्ये दिला होता. 3 षटकार ठोकण्याचा विक्रमही केला होता. तर सुभाषने हॅट्रिक घेण्याचा पराक्रम. काय घडलंय पहिल्या मॅचमध्ये सुभाषने आपल्या बॉलिंगची धार दाखवली. विकेट हॅट्रिक त्यांनी प्राप्त केली. या मॅचमध्ये सुरुवात सितू सारख्या एक ताकदवर फलंदाजाला इथे शून्यावरती बाद केले. स्क्वेअर लेगला झेल देऊन सितू परततोय. टार्गेट 40 धावांचे आहे. प्रति ओव्हर मागे 10 धावांची आवश्यक गती राखायची आहे. असं वाटलं होतं की सितू थांबला, मोठे फटके येतील, मॅच लवकर आपल्या बाजूने ते झुकवतील, पण सितूचा अडसर दूर केल्यानंतर इथून मात्र सेलिब्रेशन आपण बघितलं शिरडोन टीमचं. आपण आहोत रेल्वे ग्राउंड. अत्यंत जुनं मैदान आहे रेल्वे ग्राउंड. त्याला असं का म्हणतात, ही रेल्वेची जागा असल्या कारणाने त्याला रेल्वे ग्राउंड, रेल्वेला अगदी बाजूला हे ग्राउंड आहे आणि त्यामुळे हे ग्राउंड रेल्वे ग्राउंड म्हणून फेमस आहे. त्याचबरोबर बागशाळा मैदान थोडं पुढे गेलं की बागशाळा मैदान आहे. ही मैदानं कित्येक वर्षापासून खरं तर सगळ्यांसाठीच फायद्याची ठरलेली आहेत. रविवारी तर तुडुंब गर्दी होते. मैदानाचा अभाव, वाढती डेव्हलपमेंट, मोठमोठ्या बिल्डिंगी तयार होत आहेत, जागा शिल्लक राहिल्या नाही. हो समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फिल्डर लॉंग ऑफरनं जाऊन चेंडूला अडवत आहेत. तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण करतायत बॅट्समन. त्या ठिकाणी राजेश 1 डाऊनला आलेले आहेत आणि या 2 धावा धावफलकावरती येत आहेत. अत्यंत सुंदर क्रीडांगण. 2 खेळपट्टी आपण बघतोय. कॉन्क्रीटची विकेट आहे आणि खूप डेंजरस विकेट आहे ती. तशी ऑस्ट्रेलियाची वाका विकेट वेगवान गोलंदाजांना मदत करते. तशी या खेळपट्टीवरती आम्ही अनेकदा रबर बॉलच्या स्पर्धा बघितल्यात. चेंडू मिडल करणं फार कठीण असतं. चेंडू हवेतून खेळतायत. मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट केलाय. चेंडू चाललाय आणि गेलाय सीमा पार. येतो हा पहिला चौकार. राजेश मात्र इथून आल्यानंतर आक्रमकतेने खेळताना आपण बघितलं की सितू बाजल्यानंतर मैदानावरती आले. दबावाला झुगारून आपला नैसर्गिक खेळ केला. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झाली ती म्हणजे 6 धावा. पिंट्या जोशी या स्पर्धेमध्ये स्कोररच्या भूमिकेत आहे. जिधर कम उधर हम. जिथे कुणी नसेल तिथे पिंट्या जोशी असतात आणि पिंट्या जोशी कधी स्कोरर असतात, कधी अंपायर असतात, कधी कॉमेंटेटर असतात आणि आता म्हणालेत की एक टीम तयार करतोय, इव्हेंटची टीम तयार करतोय आणि स्वतः सगळं मी देणार, प्रोव्हाइड सगळं करणार मी. लॉफ्ट केलाय. समोर फिल्डर आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतील का? धोका पत्करलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. गरज नव्हती खऱ्या अर्थाने, पण हे लक्षात कधी आलं जेव्हा फलंदाज स्वतः बाद झाले आणि विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 7 धावा. टार्गेट 40 आहे. 33 धावांची अजूनही गरज आहे. फलंदाज संजय बाद झाले. संजय चौधरी. चोळेगाव म्हटले की आम्हाला नक्कीच एक रेग्युलर हे सगळे रेग्युलर खेळायचे, पण त्यानंतरची जी पिढी होती, आम्ही जयेशला खेळताना बघितलं, विक्रांत, विकी, राहुल, काय टीम होती. प्रतीक म्हात्रे असतील आणि एक जबरदस्त संघ होता चोळेगावचा रेग्युलरचा.
पण त्यानंतर जयेशने क्रिकेटपासून थोडंसं अंतर घेतलं. आणि मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं की बॅटिंग चांगली केली होती संजयने, 24 धावा केल्यात. पण या मॅचमध्ये धावचीच झाली आणि ती खरं तर गरज होती का प्रश्न आहे. असं आपल्याला वाटतं की गरज नव्हती, पण त्या क्षणाला तो निर्णय काही सेकंदमध्ये घ्यावा लागतो. फुलटॉस ड्राईव्ह केला, मिडॉनला फिल्डर आहेत, डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी नाही झाला. डायरेक्ट हिट, एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाले ती म्हणजे 8. यावरचे एकूण चेंडू आतापर्यंत 5. 1 टू गो. संध्याकाळचं सत्र आहे, सूर्य अस्ताला चाललाय, ऊन प्रचंड वाढताना दिसतंय आणि संध्याकाळ झालं की सगळ्यांना थोडंसं बरं वाटतं. प्रति ओव्हर मागे 10 धावांची गरज आहे. 8 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. सुंदर आयोजन आमच्या या संपूर्ण टीमने ग्रामस्थ मंडळ चिंचोडाचा पाडा व कुंभारकर पाडा आयोजित जय रागाई चषक 20-25 पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला. एक धाव या दरम्यानच्या काळात घेत आहेत आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती 9. विकेट गमावल्या 2. बाद होणारे बॅट्समन आधी आपण बघितलं बाद झाले ते म्हणजे शितू, त्यानंतर संजय हे धावचीत झालेत. मैदानामध्ये 2 बॅट्समन खेळतात, राजेश आणि त्याचबरोबर राजेंद्र, असे 2 मैदानावरती बॅट्समन. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा, बॅट्समन आपण देखील रेडी राहा. धावा 9. 31 धावांची गरज 18 चेंडूमध्ये. फार मोठं टार्गेट नाही आहे, पण हे टार्गेट मोठं बनवावं लागेल. शेडोनच्या गोलंदाजांना बॉलिंग चांगली केली तर टार्गेटही मोठं होईल. आपण बघितलं 36 धावांचं संरक्षण कोळेगावच्या अगेन्स्ट सापडणे केलं होतं याच मैदानावरती, ते देखील 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. म्हणजे भिंड्या दिवशी बघा काय क्रिकेट आहे. त्यांना फक्त 7.20 ही धावांची आवश्यकता राखायची होती, पण तरीही त्यांना ती मॅच जिंकता आली नाही. नवा संघ होता, खेळाडूंचा सराव नसावा. रेवन येतात बॉलिंग मार्कवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंडचा अपील. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. राजेंद्र बॅक टू द पॅव्हेलियन. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले आहेत, ग्लोबल टेनिस क्रिकेट या नामांकित वाहिनीवरती त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण बघताय जय रागाई चषक 20-25 दिवस पहिला. आयोजक आहेत ग्रामस्थ मंडळ चिंचोडाचा पाडा कुंभारकर पाडा यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण बघतोय. क्रिकेट हा सगळ्यांचाच आवडता खेळ आणि क्रिकेट म्हटले की कित्येक जण भूक ताण ऊन पाऊस बऱ्याचदा महत्त्वाची कामेही विसरून मैदानावरती येत असतात. या खेळाचे क्रेज दिवसेंदिवस वाढत चालले. टेनिस बॉल क्रिकेट स्टेट टू स्टेडियमपर्यंत पोहोचलेलं आहे. ISPL त्याचं उत्तम उदाहरण आपण बघतोय. ऑन साईडला फिल्डर डीपमध्ये आहेत. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नकार दिलाय राजेशने. केवळ एक धाव. धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेले ते म्हणजे 10. तर विनोद चौधरी आजकडून विक्रमसाठी बक्षीस आलंय. षटकार मारल्यास 500 रुपये. तो धावा 10. तर चोळेगावच्या कुठल्याही प्लेअरने षटकार मारला तर 500 रुपये विनोद चौधरी यांच्याकडून. चेंडू मागे गेलाय, बॅनरवरती धडकलाय. 1 धाव. तर विनोद शंकर चौधरी याचकडून बक्षीस आलेले आहे. चोळेगावच्या कुठल्याही फलंदाजाने जर षटकार ठोकला तर 500 रुपये रोकड मिळणार आहे. धावा 10 आहेत धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 11 धावा झाले आणि 29 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर रेवन. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू. यावरचे 3 आणि पुढच्या 2 ओव्हरमधले 12 चेंडू शिल्लक आहेत. अपील हलकसं झालंय. चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 11 आपण बघतोय. इक्वेशन मात्र आता बदलतंय. विजयासाठी या ठिकाणी हव्यात धावा. 14 चेंडूमध्ये 29. बॉलिंग मार्कवर रेवन.
स्लाइस करतायत, चेंडू येतोय डीप कव्हर पॉइंटला, फिल्डर आहेत, फिल्डिंग खूप चांगली झाली आहे, पण 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो ती म्हणजे एकूण 13. अजूनही विजयासाठी 27 धावांची गरज आहे 13 चेंडूमध्ये. 13 आल्यात आणि 13 बॉल शिल्लक आहेत, 27 करायचे आहेत. फुल टॉस कव्हरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, कैलास येत आहेत आणि कैलास सांगतायत की तुम्ही घ्या. संतोष होते डीप कव्हरला फिल्डिंगला. या दरम्यान आपण बघतोय हे षटक संपलंय. धावा एकूण 2 आल्या त्या अखेरच्या बॉलवरती. धावसंख्या 15. 25 धावांची गरज 12 बॉलमध्ये. पहिल्या 12 मध्ये 15 आल्यात, पुढच्या 12 मध्ये 25 करायचे आहेत. उद्या स्पर्धेचा सांगता समारोप असणार आहे. शेवटचा दिवस. तयारी प्रचंड मेहनत घेत आहेत. प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते. जे जे मान्यवर येतात त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे. काय हवंय काय नकोय मैदानावरती या सगळ्या गोष्टींची चिंता आयोजकांना नेहमीच असते. आयोजन करणं म्हणजे पिंट्या जोशी सोपं काम नाही. घरात एखादी पूजा 100 लोकांसाठी जरी करायची झाली तरी त्याचं प्लॅनिंग महिना 2 महिना आधी आपल्याला करावं लागतं. आणि स्पर्धा म्हटलं की सोपं नाही आहे. एक वेळ घराच्या समोर काही गोष्टी आपल्याला सोप्या करता येतात. नक्कीच घरात गणपती जरी असले, कुठलंही कार्य असू दे, तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं. आमच्याही घरी माघमाही गणपती येत असतात. 1.5 दिवसाचे गणपती असतात, पण 2-3 महिने अगोदर सगळ्या गोष्टींची जमवाजमव करावी लागते. त्यामुळे आयोजन करणं सोपं काम नसतं. बॉलिंग मार्कवर कैलास. 12 बॉल 25 धावांची गरज. हो फिल्डर आहेत, पण गॅप मधून हा चेंडू निघालाय, सीमारेषे बाहेर येतो हा चौकार. आणि अशाच मोठ्या फटक्यांची गरज आहे. राजेश मात्र इथून आक्रमकतेने खेळतोय. ती आक्रमकता दाखवावी लागेल, कारण 25 करायच्या होत्या. 12 बॉलमध्ये चौकार पहिल्या बॉलवरती आलाय. 11 बॉलमध्ये 21 धावांची गरज. तर बॉलिंग मार्कवर तयार कैलास. फिल्डिंग मध्ये चेंजेस. ऑन साइडला आपण बघतायत 3 फिल्डर आहेत. एक स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध, एक वाईडिश लॉंग ऑनला, एक लॉंग ऑनला. समोर खेळत आहेत. लॉंग ऑनला फिल्ड त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो, काय थ्रो आहे बघा. ओहो वॉट थ्रो. कोण रामनाथ होते का? रामनाथचा थ्रो आहे. विक्रम नाही बॅट्समन नाही, फिल्डर. विक्रम आउट होत आहे. आणि काय थ्रो आहे बघा, थेट यष्टांमध्ये धडकला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं असेल. पिंट्या जोशी आपल्याला कॉल आला आहे बघा, दुबईचे आयोजक आहेत. सुपर थ्रो ऑन दी स्टंप, डायरेक्ट हिट. ऑन दी नाही, डायरेक्ट बघा. षटकाराला 500 रुपये विनोद चौधरी याचकडून. प्रत्येक बॅट्समनसाठी बक्षीस असणार आहे. न्यू बॅटर बंदिश मैदानात येत आहेत. स्टॅकिंगला राजेश. काय थ्रो होता डीप मधून, त्यामुळे फलंदाज विक्रम बाद झाले. धावा फलकावरती आहेत एकूण 20 धावांची गरज आहे. तर 20 धावा करायच्या आहेत. 20 करण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 10. ड्राईव्ह केलाय मिड ऑफला, फिल्डिंग डायरेक्ट हिट. रेवन होते. काय थ्रो होता बघा. कैलासला वाटलं याही वेळेस डायरेक्ट हिट होईल. चेंडू म्हणून त्याने सोडून दिला. पकडला असता, स्टंपवरती लावला असता तर एक मोठी विकेट मिळाली असती, पण तसं काही घडलं नाही. सुभाष जोशी यांचं आगमन झालं. विनंती करेन सुभाष जोशी यांना या आपण. आपलं जे रागाई चषक 20-25 मध्ये स्वागत आहे. या सुभाष दादा, आपल्याला आग्राचं आमंत्रण आहे. पिंट्या जोशी आपल्याला बोलवत आहे.
सुभाष जोशी, एक जोशी दुसरा जोशींना बोलवत आहेत. या आपण प्रसिद्ध उद्योजक आहेत सुभाष जोशी, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेसाठी हे सुंदर चषक ट्रॉफी झाल्यात. हो वेल जज कॅच. आधी व्यवस्थित जजमेंट नव्हतं, शेवटच्या क्षणी हा झैल टिपलाय. मॅचमध्ये आपण बघतायत शेडो संघ हा झैल सुभाषने टिपलेला आहे. तर बंदिश बाद होत आहेत मैदानावरती. आता मग इक्वेशन पिंड्या जोशी सांगतील आम्हाला. धावा झालेले आहेत एकूण आपण बघितलं तर 20, 21, 19 धावांची गरज आहे. आणि स्कोअर बोर्ड कधी पिंड्या जोशी खुला ठेवायचा, तुम्ही झाकून ठेवता आहात. कारण जसं काही कोणीतरी कॉपी करेल पेपरला तुम्ही बसल्यात, आम्ही बघणार कसं किती धावा तुम्ही लिहिल्यात तिथे. या गोष्टीकडे लक्ष द्या जरा. तर 21 धावा झाल्यात, 19 धावांची गरज आहे. चेंडू किती शिल्लक आहे? 8. खंबालपाडा प्रीमियर लीग सुरू होते, KPL. क्या बात आहे. साई शेलार यांनी पिंट्या जोशीला बोलवलंय. म्हणजे जिथे जिथे पिंट्या जोशी जाणार तिथे तिथे कॉमेंटेटर कमी होणार कुठला तरी. तर हा गमतीचा भाग आहे. साई पिंट्याचे फार जवळचे मित्र आहे आणि त्यांनाही वाटलं की पिंट्याने आला तर मजा येईल. बघा, नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कोणाला काही मिळत नाही. त्याच्यामुळे ज्याच्या नशिबात जे असेल त्याला ते मिळणार. ओ सुंदर फटका, कॉपी बुक स्टाईल मध्ये स्क्वेअर कट. हा चालला चेंडू सीमा पार, येतो हा चौकार. चौकाराने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 25. षटकारांची गरज जरूर आहे, पण बघूया आता 15 धावा अजूनही करायचे आहेत. अरविंद षटकाराला 500 रुपये. विनोद चौधरी याचकडून आहे. तर बघूया, षटकार तर आला नाही, चौकार आलाय. तर 15 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 7. एखादा मोठा हिट मॅच मध्ये घेऊन येईल सुळेगाव संघाला. कैलास तयार ओव्हर द विकेट. सुंदर फटका. कव्हर पॉइंटला फील्डला डीप मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथून मिळतील. अशा प्रकारे तिसरं षटक संपले. धावा धावफलकावरती बघतो आपण एकूण 27. 6 चेंडू मध्ये 13 करायचे आहेत. मॅच अजूनही बॅलन्स आहे. कोणी जिंकू शकतो, कोणीही पराभूत होऊ शकतो. 13 कंपल्सरी चेसिंग आहेत. तर मागच्या सत्रामध्ये एका बॉलमध्ये कुठल्या तरी 9 रन आलते, तेच कुठेतरी अंगलट आल्यात किरणच्या. आणि त्यामुळे आता ते डोईजड होऊ शकतं. पण बघा 13ही करू शकतात. खूप चांगली बॅटिंग. त्याने वेळ जास्त घेऊ नका. बघा फिल्डिंग लावा शेवडून टीम. जास्त वेळ घेऊ नका. जरी वेळ शिल्लक असला तरी मॅचचा रिदम जाऊ देऊ नका. भाऊ पाटील यांनाही दुसऱ्या कार्यक्रमासाठी इथून जायचं अँकरिंगला. बॉलिंग मार्कवर संतोष. पिंड्या जोशीलाही KPL साठी जाऊन चर्चा साईची करावी लागेल. मानधनाबाबत थोडी चर्चा करायला पाहिजे. मी मैत्री असली तरी व्यवहार म्हणजे व्यवहार. काय पिंड्या जोशी? षटकार मारला तर विनोद शंकर चौधरी यांच्याकडनं 500. अनाउन्समेंट आम्ही बऱ्याच वेळा केली, पण आता बघूया, मारला तर पाहिजे. आमची इच्छा आहे, तुमची पण इच्छा पूर्ण होऊ द्या. आणि षटकार मारला तर मॅच देखील जिंकतील. तर 6 बॉल 13. हवेत आहे. फटका फसलाय. झेलची शक्यता. सोप्पा झेल. 3 खेळाडू एकत्र होते तिथे. झेल सुटल्यानंतर बघा आणि काय घडलंय. यावेळेस मात्र 2 धावा येत आहेत. तेलही गेलं, तूपही गेलं. आणि आपण बघताय धाव नाही का, एकच आहे. तर बॅटला लागला होता थ्रो. तर 11-12 धावांची गरज आहे 5 बॉलमध्ये. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन त्या ठिकाणी आपण बघतोय अरविंद. चला मॅच स्पीडअप करा. भाऊ पाटील यांनाही इथून 70 किलोमीटरचा प्रवास आहे. अँकरिंगला जायचंय.
कधी कधी कामं येतात एका तारखेचे 4-4 येतात. एकदा सीझन संपला की कोणी कुत्रा विचारत नाही ना भेंड्या. तसा आंब्याचा सीझन, तसा कॉमेंटेटर, स्कोरर, अंपायरचा सीझन. ओ आडव्या बॅटने डॉट बॉल. आणि मॅच मध्ये आता इक्वेशन सांगतील पिंड्या जोशी. 4 चेंडूमध्ये 12 करायचे आहेत. षटकार मारा. विनोद शंकर चौधरी यांच्याकडून 500 ते मिळतील. मॅच देखील जिंकता येईल. पण अजूनही आपण बघितलं तर धावा विजयासाठी हव्यात 12. मोठ्या फटक्यांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघताय त्या ठिकाणी तयार संतोष. ऑन साईडला चेंडू गेला अलंग द ग्राउंड डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. स्ट्राईक राजेश स्वतःकडे ठेवतील आणि 3 बॉलमध्ये आता 11 धावांची गरज आहे. एखादा षटकार इथून आला तर या मॅचमध्ये चोळेगावला एक संधी निर्माण होऊ शकते. सिंगल डबल्स आले तर मग हे मॅच कठीण होईल. 3-11. राजेशकडे ती क्षमता आहे, तो मारू शकतो, ती ताकद आहे. दुसऱ्या बाजूला संतोष देखील चांगला बॉलर आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर जज करतात. फटका व्यवस्थित, टायमिंग नाही झालं, फलंदाज बाद. आता 2 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. 40 धावा करायच्या होत्या. प्रति ओव्हर मागे 10 धावांची धावगती राखायची होती. फार कठीण नव्हतं हे टार्गेट, पण शिवडोनच्या गोलंदाजांनी ते कठीण बनवलं. गोलंदाजी खूप चांगली झाली, फिल्डिंग देखील चांगली झाली आहे आणि नक्कीच ही बक्षीस पात्र फेरी आहे. जो जिंकेल त्याने केलेल्या मेहनतीचं फळ आजच्या दिवसातलं त्याला मिळेल उद्या. तर 2 बॉल 11ची गरज. न्यू बॅट्समन आतिश चौधरी येत आहेत. आता 2 षटकारच मारावे लागतील, कारण 5 काय धाव निघणार नाही षटकार मारल्यावर. तर 2 चेंडू 11 धावांची गरज विजयासाठी. मॅच जिंकल्यानंतर शिडोन बी संघाकडनं शिडोन 40+ला 2000 रुपये देण्यात येतील. तकदीर या ठिकाणी आलेले आहेत. शिवडोन बी चे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. आणि शिवडोनने मॅच जिंकली तर शिवडोन बी कडून 2000 रुपये देण्यात येतील. हवेत आहे बॉल, उंच गेलाय. फिल्डर चेंडूच्या खाली गेलाय. चेंडू पहिल्या डब्यात सीमारेषे बाहेर. आणि या चौकाराने आपण बघतोय मॅच जिंकता तर आली नाही, पण नक्कीच फाईट चांगली दिली. अभिनंदन शिवडोन 40+ टीम, तुम्ही पोहोचलेले आहात जय रागाई चषक 2025च्या अंतिम फेरीमध्ये. याचाच अर्थ तुम्ही बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलाय. तर मॅच आपण बघूया स्कोअर किती झाला टोटल. या ठिकाणी ते आम्हाला सांगतायत की 33 म्हणजे 6 धावांनी हा सामना जिंकलाय. 7 धावांनी हा सामना गमावलाय. तर पिंट्या आम्हाला सांग, तर जीपे केले जातील तुमच्या अकाउंटवरती कोणाच्या तरी. सगळ्यांनी स्कॅनर पाठवा. सुभाष पाटील इकडे पाठवतील. मॅन ऑफ द मॅच संतोष